अभिनेत्री प्रिया मराठेनं आजारपणाचं कारण देत मालिकेचा निरोप घेतला होता. 2 वर्षांपूर्वी ती तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. परंतु मध्येच तिने ही मालिका सोडली. तिचा हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन झालं. वयाच्या 38व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 2 वर्षांपूर्वी ती कॅन्सरशी झुंज देत होती. कॅन्सरशी झगडत प्रिया पुन्हा एकदा कामाला सुरुवात करायला लागली होती. नाटक मालिकेमधून ती आपल्या सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. परंतु अखेर काल तिची झुंज संपली, अपयशी ठरली. 2 वर्षांपूर्वी प्रिया तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. परंतु आजारपणामुळे तिने ही मालिका मध्येच सोडली होती. याविषयी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केला होता. या मालिकेत ती मोनिका कामतची भूमिका साकारत होती. व्हिडिओमध्ये प्रियाने तिच्या आजारपणाविषयी माहिती दिली होती. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत तुम्ही मला मोनिका कामत या भूमिकेत पाहत होता. अशासाठी म्हणते कारण यापुढे मी ती भूमिका साकारणार नाही. अचानक आलेली तब्येतीची अडचण यामुळे मला ही भूमिका सोडावी लागतेय. मोनिका कामत हे कॅरेक्टर करताना मला खरंच खूप मजा येत होती. हे कॅरेक्टर तुम्हालाही खूप आवडत होतं. तुम्हीही यावर प्रचंड प्रेमही करत होतात. पण जो वेळ मी त्यांना देऊ शकत होते तो कुठेतरी अपुरा पडत होता. बाकी कलाकारांच्या ॲडजस्टमेंट म्हणा किंवा बाकी टीमचा प्रोडक्शन कॅडमिशन टीम तो रोल इतका डिमांडेड होता. या सगळ्यात कारणामुळे मला या मालिकेचा निरोप घ्यावा लागतोय असं तिने सांगितलं होतं. प्रियाचा हा व्हिडिओ आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रिया मराठे हिने शंतनू मोगे याच्यासोबत 2012 मध्ये लग्नगाठ बांधलेली होती. त्यांचं सुरळीत संसार चालू होता. प्रियाच्या जाण्यामुळे तिच्या मृत्यूनंतर काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. तर शंतनू हा प्रियाला कोणत्याही कलाकारासोबत भेटू देत नव्हता. आजारपणामध्ये तो तिची काळजी घेत नसल्याचंही समोर आलेलं होतं. त्याची एक पोस्टही व्हायरल झालेली होती. पण या सगळ्याबद्दल स्पष्टीकरण देत सुबोध भावे यांनी एक पोस्ट शेअर केलेली आहे. या पोस्टमध्ये त्याने स्पष्ट सांगितलं आहे की कॅन्सरनंतर उपचार चालू असताना अशी काही अवस्था होते की केस गळू लागतात. या अवस्थेमध्ये प्रिया कुणाशी भेटू नये अशी तिची इच्छा होती आणि ते तिची इच्छा पूर्ण करत होता. फक्त एवढंच आहे. आणि शंतनू हा शेवटपर्यंत माझ्या बहिणीच्या सोबत उभा होता. त्याने तिच्यासाठी खूप प्रयत्न केले पण तो अपयशी ठरला. प्रियाच्या कॅन्सरविषयी इंडस्ट्रीतील कलाकारांना समजले तेव्हा उषा नाडकर्णी आणि अंकिता लोखंडे हे दोघेजण भेटायला येणार होते. पण शंतनूने त्यांना येऊ नका असं सांगितलं होतं. कारण प्रियाला त्या अवस्थेमध्ये कुणाशीही भेटायचं नव्हतं. कारण कॅन्सरचा उपचार चालू असताना काही शरीरामध्ये बदल होतात, केस गळू लागतात आणि त्या सिच्युएशनमध्ये कोणीही मला माझ्या कलाकाराने पाहायला नको अशी प्रियाची इच्छा होती. म्हणून शंतनूने कुण्याही कलाकारांना प्रियासोबत भेटू दिलं नाही.